नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बुद्धिमत्तेचे प्रमुख सिद्धांत जे 8 सिद्धांत आहेत त्या सर्वांवर आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत. एक घटक सिद्धांत आणि एक घटक सिद्धांतापासून बहुआयामी बुद्धिमत्तेच्या सिद्धांतापर्यंतचा संकल्पना क्लिअर करणारा व्हिडिओ प्रथम ऐका. त्यानंतर याच व्हिडिओच्या नंतर तुम्हाला या प्रत्येक घटकावर आधारित प्रश्नोत्तरांचे स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलेले आहे, तर तेही ऐका. दोन्ही घटक तुमचे या आजपर्यंत जेवढे घटक झालेत बुद्धिमत्तेचे सिद्धांत ते ह्या एकाच व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला थोडीशी त्या संदर्भात क्लॅरिटी येणार आहे. ओके, चला तर मग प्रथम आपण एक घटक सिद्धांतापासून बहुआयामी सिद्धांतापर्यंत बुद्धिमत्तेच्या सर्व सिद्धांतांचा परिचय करून घेऊ, संकल्पना समजून घेऊ, त्यानंतर प्रश्नोत्तर पाहूयात. ओके. कल्पना करा, वयाच्या 10व्या वर्षी एखाद्या मुलाची एक परीक्षा घेतली जाते आणि म्हणजे त्या एकाच परीक्षेतील गुणांवरून तो मुलगा आयुष्यभर किती हुशार असेल किंवा भविष्यात तो किती यशस्वी होईल हे कायमचं ठरवलं जातं. बापरे, म्हणजे हे आता ऐकायला किती विचित्र वाटतं ना. अगदी. पण 100 वर्षांपूर्वी जगाला खरोखरच असं वाटलं होतं की त्यांनी बुद्धिमत्ता मोजण्याचं हेच अचूक आणि काय म्हणतात त्याला अंतिम साधन शोधून काढलं आहे. आपण सगळेच याला IQ म्हणून ओळखतो. हो, आणि तो एक परवलीचा शब्दच बनला होता. पण जसा काळ पुढे गेला तसं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की मानवी बुद्धिमत्तेबद्दलचा आपला तो समज खरं तर पूर्णपणे चुकीचा होता. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण हाच रंजक प्रवास उलगडून बघणार आहोत. आपण पाहणार आहोत की मानवी बुद्धिमत्ता मोजण्याचा हा प्रवास एका साध्या बिंदूपासून म्हणजे त्या युनिटरी मॉडेलपासून सुरू होऊन आजच्या एका बहुआयामी आणि गुंतागुंतीच्या विश्वापर्यंत कसा पोचला. नक्कीच. कारण बुद्धिमत्ता ही काही एखाद्या वजनकाट्यावर मोजता येणारी एकच भौतिक वस्तू नाहीये. तो मानवी क्षमतेचा एक प्रचंड गुंतागुंतीचा नकाशा आहे. आणि आपण या चर्चेत फक्त जुन्या सिद्धांतांची नावे पाठ करणार नाही आहोत, तर हे सिद्धांत का मोडीत निघाले आणि मानवी मेंदूची रचना प्रत्यक्षात किती वैविध्यपूर्ण आहे यामागील मूळ विज्ञान आपण समजून घेणार आहोत. हो, आणि या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थेट 1905 सालात फ्रान्समध्ये जावं लागेल. अच्छा, म्हणजे अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीला. हो ना. त्या काळात काय झालं होतं, औद्योगिक क्रांतीमुळे आणि अनिवार्य शिक्षणाच्या कायद्यांमुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी अचानक खूप वाढली होती. म्हणजे सगळ्यांना शाळेत जाणं सक्तीचं झालं होतं तर. अगदी बरोबर. आणि त्यामुळे फ्रेंच सरकारसमोर एक मोठी व्यावहारिक अडचण उभी राहिली. एवढ्या मोठ्या गर्दीतून ज्या मुलांना शिक्षणात खरोखरच मदतीची किंवा विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यांना ओळखायचं कसं. म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक चाचणी घेण्याइतका वेळ किंवा साधने नसणारच. बरोबर. त्यांना एक अशी पद्धत हवी होती जी पटकन आणि अचूकपणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी ठरवू शकेल. आणि यातूनच अल्फ्रेड बिने आणि लुईस टर्मन यांचा तो प्रसिद्ध एक घटक सिद्धांत किंवा युनिफॅक्टर थिअरी पुढे आली. हो, मी वाचलं याबद्दल. बिने यांनी जी पहिली बिने सायमन चाचणी तयार केली तिने मानसिक वय ही अत्यंत प्रभावी संकल्पना जगासमोर आणली होती. खरं तर बिने यांचा विचार खूपच व्यावहारिक होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या नुसत्या शारीरिक वयाकडे लक्ष देण्याऐवजी एका विशिष्ट वयाच्या मुलाने साधारणपणे कोणते प्रश्न सोडवले पाहिजेत याची एक प्रमाणित यादीच तयार केली. म्हणजे एक स्टँडर्ड बेंचमार्क तयार केला. अगदी. म्हणजे जर एखादा 10 वर्षांचा मुलगा केवळ 8 वर्षांच्या मुलाला सुटतील एवढ्याच काठिण्य पातळीचे प्रश्न सोडवू शकत असेल तर त्याचं मानसिक वय हे 8 वर्ष आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. ओके, म्हणजे मुलाची बौद्धिक वाढ त्याच्या शारीरिक वाढीसोबत होत आहे की नाही हे मोजण्याचं त्यांना एक साधन मिळालं. हो, आणि पुढे 1916 मध्ये लुईस टर्मन यांनी या मूळ चाचणीत सुधारणा करून स्टॅनफर्ड बिने बुद्धिमत्ता चाचणी आणली. आणि मला वाटतं इथेच आपल्याला तो प्रसिद्ध बुद्ध्यांक किंवा IQ मिळाला हो ना. अगदी बरोबर. ज्याचं सूत्र खरं तर अगदी सोपं होतं, मानसिक वय भागिले शारीरिक वय, आणि त्याला 100ने गुणायचं. म्हणजे जर एखादा मुलाचं मानसिक वय 12 असेल आणि शारीरिक वय 10 असेल तर त्याचा IQ 120 असायचा. हो, आणि हा सिद्धांत काय मानत होता माहितीये, की बुद्धिमत्ता ही एकच एकसंध मानसिक शक्ती आहे, म्हणजे एक जनरल ॲबिलिटी. बरं, पण म्हणजे या एकसंध शक्तीचा नक्की अर्थ काय होता.
याचा अर्थ असा होता की व्यक्तीसमोरील कोणतीही बौद्धिक समस्या सोडवण्यासाठी, मग ती गणिताची असो, भाषेची असो किंवा तर्काची असो, मेंदूतील तीच एकच बॅटरी वापरली जाते आणि त्यांच्या मते ही क्षमता मुख्यत्वे जन्मजात असते. बापरे, म्हणजे तुम्ही एकतर हुशार म्हणून जन्माला येता किंवा नाही, हे तर खूपच. हो, अत्यंत टोकाचं होतं ते. हे असं आहे की जणू एखादा आधुनिक स्मार्टफोनची ताकद फक्त त्याच्या बॅटरी लाईफवर मोजायची. म्हणजे फोनमध्ये कॅमेरा किती चांगला आहे, प्रोसेसर किती फास्ट आहे, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. अगदी समर्पक उदाहरण दिलंत तुम्ही. म्हणजे फक्त बॅटरी किती चालते या एकाच प्रश्नावर तो फोन चांगला की वाईट हे ठरवणं खूपच संकुचित वाटतं. पण तरीही त्या काळात हे सूत्र इतकं लोकप्रिय का झालं? कारण ते प्रशासनासाठी अत्यंत सोयीचं होतं. जेव्हा तुम्हाला एकाच वेळी हजारो सैनिकांची भरती करायची असते किंवा लाखो विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करायचं असतं, तेव्हा तुम्हाला एका प्रमाणित आणि साध्या पद्धतीची गरज असते. अच्छा, म्हणजे एका संख्येत माणसाची किंमत ठरवणं सोपं जात होतं. हो ना, प्रशासनासाठी ते एका अर्थाने जादूची कांडीच होती. पण इथे एक अडचण आहे. जर माझ्या फोनची बॅटरी 100% दाखवत असेल आणि मी कॅमेरा ॲप उघडल्यावर फोन हँग होत असेल, तर त्या 100% बॅटरीचा काहीच उपयोग नाही. नक्कीच नाही. अगदी तसंच जसा काळ पुढे गेला तसं या एका संख्येत मोजण्याच्या सिद्धांताला तडे जाऊ लागले. कारण या जुन्या सिद्धांताने मानवी कार्यक्षमतेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे दुर्लक्ष केलं होतं. आणि तो भाग म्हणजे खऱ्या जगात लागणारी कौशल्य. मानसशास्त्रज्ञांच्या लक्षात येऊ लागलं की केवळ शैक्षणिक यश हे जीवनातील यशाची 100% हमी देऊ शकत नाही. बरोबर, कारण जुन्या चाचण्या फक्त तार्किक विचार, गणित आणि भाषा तपासत होत्या. हो, पण मग सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता यांचं काय? हो ना, एखादा कंपनीचा CEO होण्यासाठी किंवा एक उत्तम नेता बनण्यासाठी तुम्हाला फक्त आकडेमोड येऊन चालत नाही. माणसांशी कसं वागायचं हे समजलं पाहिजे. अगदी बरोबर. पण इथे मला एक विरोधी मुद्दा मांडावासा वाटतो. जर आपण त्या काळातील शिक्षण पद्धतीचा विचार केला तर शाळांमध्ये फक्त गणित, व्याकरण आणि इतिहासच तपासला जात होता. मग जर IQ चाचणी फक्त शैक्षणिक प्रगती मोजण्यासाठीच बनवली गेली होती, तर मग तिने तिचं काम चोख बजावलं नाही का? शाळांना त्यावेळी भावनिक किंवा सामाजिक बुद्धिमत्तेशी काय देणं घेणं होतं? तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे. शाळेच्या त्या मर्यादित चौकटीत IQ उत्तम काम करत होताच. पण अडचण तेव्हा सुरू झाली जेव्हा या एकाच संख्येचा वापर माणसाचं संपूर्ण जीवन ठरवण्यासाठी होऊ लागला. अच्छा, म्हणजे त्याला एक टॅग लागला. हो, जेव्हा एखाद्या मुलाचा IQ कमी यायचा तेव्हा शाळा आणि समाज त्याला पूर्णपणे अकार्यक्षम ठरवून टाकायचे. तो मुलगा गणितात कच्चा असेल, पण तो एक जागतिक दर्जाचा चित्रकार किंवा कुशल तंत्रज्ञ बनू शकतो हीच शक्यता ही चाचणी नाकारत होती. खरंय, आणि समाजाला पाठ्यपुस्तकी हुशारी व्यतिरिक्त इतर अनेक कौशल्यांची गरज असते हे विज्ञान जसजसं समजू लागलं तसतसा मानवी क्षमतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं अपरिहार्य झाला. आणि या अपरिहार्यतेतूनच सुरुवात झाली ती बुद्धिमत्तेच्या विभाजनाची. एका घटकाकडून अनेक घटकांकडे झालेल्या या प्रवासाला आपण बुद्धिमत्तेचा मूळ अणूचं विभाजन म्हणू शकतो. म्हणजे स्प्लिटिंग द ॲटम ऑफ इंटेलिजन्स. अगदी. शास्त्रज्ञांनी हे मान्य करायला सुरुवात केली की बुद्धिमत्ता ही एकच मोठी शक्ती नसून ती अनेक वेगवेगळ्या क्षमतांची बनलेली असते. आणि मला वाटतं याच सगळ्यात पहिलं मोठं पाऊल उचललं ते चार्ल्स स्पिअरमन यांनी. त्यांनी तो द्विघटक सिद्धांत किंवा 2 फॅक्टर थिअरी मांडली. हो, त्यांच्या मते बुद्धिमत्तेचे 2 प्रमुख घटक आहेत. एक म्हणजे G आणि दुसरा S. G म्हणजे सामान्य घटक किंवा जनरल फॅक्टर जो प्रत्येक बौद्धिक कार्यात लागतोच. बरं. आणि S म्हणजे विशिष्ट घटक जो एखाद्या विशिष्ट कार्यासाठीच लागतो. हे मला एखाद्या खेळाडूच्या शरीरासारखं वाटतंय. समजा G म्हणजे त्या खेळाडूची एकूण शारीरिक तंदुरुस्ती किंवा स्टॅमिना. बरोबर. तुम्ही क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा किंवा पोहण्याला जा, तुम्हाला स्टॅमिना तर लागणारच. पण S म्हणजे एखाद्या विशिष्ट खेळाचं कौशल्य, जसं की बॅडमिंटनमध्ये मनगट अचूक शिरवण्याची कला. अगदी समर्पक उदाहरण आहे. स्पिअरमॅन यांच्या मते आपला मेंदू कोणत्याही नवीन परिस्थितीला सामोरे जाताना आधी या Gचा वापर करतो आणि मग त्या विशिष्ट समस्येनुसार Sचा वापर करतो. पण मला असं वाटतं की इतर शास्त्रज्ञांना हे पूर्णपणे पटलं नव्हतं. हो ना? थॉर्नडाईक आणि गॉडफ्रे थॉम्सन यांनी तर या Gच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. म्हणजे त्यांनी तो जनरल फॅक्टरच नाकारला. हो,
थॉर्नडाईक यांनी बहुघटक उपपत्ती मांडली. त्यांच्या मते अशी कोणतीही एकच सर्वसामान्य शक्ती अस्तित्वात नाही. बुद्धिमत्ता म्हणजे मेंदूतील हजारो लहान स्वतंत्र मज्जासंस्थांच्या जोडणीचा परिणाम आहे. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा मेंदूत एकच मोठा दिवा लागत नाही, तर गरजेनुसार हजारो छोट्या दिव्यांची एक मालिका उजळते. अगदी तसंच. आणि यानंतर लुईस लिऑन थर्स्टन यांनी या सर्व विचारांना एक अतिशय सुस्पष्ट आकार दिला. थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती हा एक प्रचंड मोठा वैचारिक बदल होता ना? हो, कारण त्यांनी बुद्धिमत्तेला चक्क 7 प्राथमिक आणि स्वतंत्र क्षमतांमध्ये विभागलं. 7 क्षमता? हो, आणि थर्स्टन यांनी हे सिद्ध केलं की या 7 क्षमता एकमेकांवर अवलंबून नाहीत. यात शाब्दिक आकलन, संख्यात्मक क्षमता, अवकाशीय संबंध, स्मरणशक्ती, तार्किक विचार अशा वेगवेगळ्या क्षमतांचा समावेश होता. हे फारच रंजक आहे, कारण हे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी स्पष्ट करतं. समजा एखाद्या व्यक्तीला लोकांची नावं अजिबात लक्षात राहत नाहीत, म्हणजे तिची स्मरणशक्ती थोडी कमी आहे, पण तीच व्यक्ती गाडीच्या डिक्कीत 5 वेगवेगळ्या आकाराच्या बॅगा अशा काही अचूकपणे बसवते की जणू ती एखादी 3D पझल सोडवत आहे. बरोबर, म्हणजे तिची अवकाशीय किंवा स्पॅशिय क्षमता प्रचंड आहे. हो, आणि जर आपण ती जुनी IQ चाचणी वापरली असती तर एका संख्येत या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी कधीच स्पष्ट झाल्या नसत्या. नक्कीच नाही. आणि थर्स्टन यांच्या याच सिद्धांताने बुद्धिमत्तेची ती एकसंध प्रतिमा कायमची पुसून टाकली. बुद्धिमत्ता ही आता एका रेषेत न मोजता वेगवेगळ्या खांबांवर उभी असलेली एक गुंतागुंतीची इमारत वाटू लागली. आणि इथून पुढे शास्त्रज्ञांना हे स्वातंत्र्य मिळालं की ते मानवी मनाचं अधिक सूक्ष्म विश्लेषण करू शकतील. हो, आणि यातूनच आपण पोचतो आधुनिक काळाकडे. बुद्धिमत्तेचा बहुआयामी आणि त्रिमितीय विस्तार. इथे येऊन मानवी मेंदूच्या विश्लेषणाने जुन्या सर्व व्याख्यांना मागे टाकलं. मला वाटतं रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी यात खूप मोलाची भर घातली. त्यांनी प्रवाही आणि स्फटिकेभूत बुद्धिमत्ता म्हणजे फ्लुइड आणि क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स ही संकल्पना मांडली. अगदी. कॅटल आणि हॉर्न यांच्या मते आपली बुद्धिमत्ता 2 वेगळ्या प्रकारे काम करते. प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे नवीन समस्या सोडवण्याची, अनपेक्षित परिस्थितीमध्ये तार्किक विचार करण्याची क्षमता. म्हणजे जेव्हा तुमच्या समोर एखादी अशी समस्या येते जिचा तुम्ही आधी कधीच सामना केलेला नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रवाही बुद्धिमत्तेचा वापर करता. बरोबर. जर मी याचा अर्थ बरोबर लावत असेन तर प्रवाही बुद्धिमत्ता ही नवीन गोष्टी शिकण्याच्या चपळाईशी संबंधित असावी. हो, अगदी तसंच आहे. हे स्पष्ट करतं की लहान मुले किंवा तरुण मंडळी एखादा नवीन व्हिडिओ गेम किंवा नवीन तंत्रज्ञान इतक्या वेगाने कसं शिकतात. त्यांची प्रवाही बुद्धिमत्ता त्यांच्या शिखरावर असते. पण जसजसं आपलं वय वाढतं तसतशी ही चपळाई कमी होते, हो ना? तुम्ही अगदी अचूक मर्म पकडलत. प्रवाही बुद्धिमत्ता वयानुसार कमी होऊ शकते, पण इथेच ती स्फटिकीभूत बुद्धिमत्ता मदतीला येते. अच्छा. हा, तुमच्या आजवरच्या साचलेल्या ज्ञानाचा, अनुभवांचा आणि कौशल्यांचा साठा आहे. जसं एखादं स्फटिक काळासोबत आकार घेतं, तशीच ही बुद्धिमत्ता अनुभवाने वाढते. म्हणजे एखाद्या तरुण हॅकरची प्रवाही बुद्धिमत्ता खूप जास्त असू शकते. तो नवीन कोड वेगाने लिहू शकतो. पण एका 60 वर्षांच्या अनुभवी न्यायाधीशाची स्फटिकीभूत बुद्धिमत्ता अधिक असते. बरोबर, कारण त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या हजारो केसेसचा अनुभव त्यांच्याकडे असतो, जो त्यांना अचूक निर्णय घेण्यास मदत करतो. निसर्गाने मेंदूची रचना किती सुरेख केली आहे ना. पण ह्या प्रवासात सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली क्रांती आणली ती हॉवर्ड गार्डनर यांनी. हो, गार्डनर यांची बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती खऱ्या अर्थाने बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण करणारी ठरली. त्यांनी हे स्पष्ट केलं की मानवी क्षमतेचे फक्त 2 किंवा 7 नाही, तर चक्क 9 पैलू आहेत. 9 पैलू? बापरे. हो, त्यांनी बुद्धिमत्तेची व्याख्याच शाळेच्या वर्गातून बाहेर काढली. मी वाचलंय की गार्डनर यांच्या सिद्धांतात भाषिक आणि तार्किक बुद्धिमत्तेसोबतच शारीरिक गतिकीय बुद्धिमत्ता आणि सांगीतिक बुद्धिमत्ता यांचाही समावेश होता. हो ना, जेव्हा एखादा जिम्नॅस्ट हवेत अचूक कोलांटेवडी मारतो तेव्हा तो आकाशात भौतिकशास्त्राची आणि भूमितीची अत्यंत गुंतागुंतीची गणितं आपल्या शरीराच्या माध्यमातून सोडवत असतो. खरंय?
त्याला कागदावर समीकरणं सोडवता येत नसतील, पण त्याची शारीरिक बुद्धिमत्ता सर्वोच्च पातळीवर असते. आणि निसर्गविषयक बुद्धिमत्ता असणारा एखादा शेतकरी हवामानातील सूक्ष्म बदल ओळखून पिकांचं नियोजन करतो. तीही एक उच्च प्रतीची बुद्धिमत्ताच आहे. म्हणजे गार्डनर यांच्या सिद्धांताने हे ठामपणे सांगितलं की प्रत्येकाकडे या 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता कमी जास्त प्रमाणात असतात. हो, आणि त्यांची विशिष्ट जुळवाजुळव प्रत्येक माणसाला अद्वितीय बनवते. पण जर आपल्याला वाटत असेल की 9 प्रकारची बुद्धिमत्ता ही खूप मोठी गोष्ट आहे, तर थांबा. कारण या सर्व सिद्धांतांचा कळस गाठला तो J.P. गिल्फोर्ड यांनी. हो, गिल्फर्ड यांचा सिद्धांत हा खरोखरच मानवी मेंदूच्या कार्यक्षमतेचा सर्वात विस्तृत नकाशा आहे. त्यांच्या आधुनिक बहुआयामी संकल्पनेनुसार बुद्धिमत्ता ही एक अत्यंत गुंतागुंतीची त्रिमितीय रचना आहे, ज्यामध्ये तब्बल 150 बुद्धिमत्ता घटकांचा समावेश होतो. 150 हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो, पण गिल्फर्ड यांनी तो अतिशय तार्किक पद्धतीने मांडला होता. त्यांनी मानवी बुद्धिमत्तेला एका रुबिक्स क्यूबसारखं पाहिलं. या क्यूबचे 3 मुख्य आयाम आहेत: ऑपरेशन्स, कंटेंट्स आणि प्रॉडक्ट्स. हे थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. आपण या रुबिक्स क्यूबच्या प्रत्येक बाजूचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊया का? नक्कीच. पहिला आयाम आहे ऑपरेशन्स, म्हणजे तुमचा मेंदू नक्की काय क्रिया करत आहे. यात 5 प्रकार आहेत, जसं की स्मरणशक्ती किंवा विचार करणं. बरं. दुसरा आयाम आहे कंटेंट्स, म्हणजे तुमचा मेंदू कोणत्या प्रकारच्या माहितीवर प्रक्रिया करत आहे. यातही 5 प्रकार आहेत, जसं की डोळ्यांनी दिसणारी माहिती किंवा ऐकू येणारी माहिती. आणि तिसरा आयाम आहे प्रॉडक्ट्स, म्हणजे या प्रक्रियेचा परिणाम काय होतो. यात 6 प्रकार आहेत, जसे की एखाद्या गोष्टीचं वर्गीकरण करणं किंवा संबंध शोधणं. अच्छा. म्हणजे जर मी 5 ऑपरेशन्स, 5 कंटेंट्स आणि 6 प्रॉडक्ट्स यांचा गुणाकार केला, म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 6, तर उत्तर येतं 150. हे तर गणितासारखं अचूक आहे. हो, आणि याचा प्रत्यक्ष आयुष्यातील वापर पहा. समजा तुम्ही एखाद्या गर्दीत एका जुन्या मित्राचा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करत आहात. ओके. इथे तुमचा मेंदू स्मरणशक्ती वापरत आहे, चेहऱ्याच्या चित्रावर प्रक्रिया करत आहे आणि तो चेहरा एका विशिष्ट व्यक्तीचा आहे हे निश्चित करत आहे. बापरे. हा झाला त्या 150 तुकड्यांच्या रुबिक्स क्यूबमधला फक्त एक तुकडा. हो ना. म्हणजे जेव्हा आपण एखादं साधं काम करतो तेव्हा आपला मेंदू या 150 घटकांमधून योग्य ते घटक निवडतो आणि त्यांच्या संयोजनातून ती समस्या सोडवतो. अगदी बरोबर. म्हणजे एका बाजूला आपण अल्फ्रेड बिने पाहिले, जे माणसाच्या संपूर्ण क्षमतेला एका साध्या मानसिक वयाच्या आकड्यात बसवण्याचा प्रयत्न करत होते. हां. आणि दुसऱ्या बाजूला गिल्फर्ड आहेत, जे आपल्याला दाखवून देत आहेत की मानवी मेंदू हा 150 वेगवेगळ्या क्षमतेच्या तुकड्यांनी बनलेला एक अप्रतिम आणि गुंतागुंतीचा क्यूब आहे. आणि हे सर्व आधुनिक सिद्धांत आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या सत्तेची जाणीव करून देतात. मानवी मेंदूची रचना ही कॉग्निटिव्ह डायव्हर्सिटी म्हणजे बोधात्मक विविधतेवर आधारलेली आहे. बरोबर. जर आपल्या सर्वांची बुद्धिमत्ता एकाच प्रकारची असती, समजा आपण सर्वच जण फक्त गणितात हुशार असतो, तर आपण नवीन संगीत कसं निर्माण केलं असतं, आपण वास्तुकलेचे अद्भुत नमुने कसे उभे केले असते. खरंय. मानवी उत्क्रांती आणि आपल्या समाजाचं अस्तित्व याच बहुआयामी क्षमतेवर टिकून आहे. अगदी. आपण या चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. बुद्धिमत्तेचा हा जो प्रवास आहे तो एका साध्या बिंदूपासून सुरू झाला आणि आज तो एका विशाल विश्वापर्यंत पोचला आहे. हो, आणि 100 वर्षांच्या या प्रवासाने आपल्याला एक गोष्ट ठामपणे शिकवली आहे की मानवी क्षमतेला कोणत्याही एका संख्येत किंवा साध्या रेषेत बांधून ठेवता येणार नाही. आजचा आपला मुख्य बोध हाच आहे की बुद्धिमत्ता ही मानवी संभाव्यतेची एक बहुआयामी ब्लूप्रिंट आहे. आणि जेव्हा आपण ही ब्लूप्रिंट समजून घेतो, तेव्हा आपण इतरांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आपण हे स्वीकारतो की प्रत्येक माणसाचा मेंदू एका विशिष्ट प्रकारे वायर्ड असतो आणि प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ताकद असते. आणि म्हणूनच जाता जाता या सर्व सिद्धांतांच्या पार्श्वभूमीवर आपण एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आपण अनेकदा स्वतःला शाळेत मिळालेल्या गुणांवरून किंवा एखाद्या पारंपरिक परीक्षेत मिळालेल्या अपयशामधून पारखतो. आपण स्वतःवर मी हुशार नाही असा ठप्पा मारून मोकळे होतो. हो, अगदी. पण जर आपण गिल्फर्डच्या त्या 150 घटकांच्या त्रिमितीय रुबिक्स क्यूबचा विचार केला, तर जरा विचार करा, आपल्या आत अशी कोणती अद्वितीय बुद्धिमत्ता, असं कोणतं खास संयोजन लपलेलं असेल, जे आजवर कोणत्याही पारंपरिक परीक्षेत मोजलंच गेलं नाही. नक्कीच. कदाचित आपल्यात असलेला तो रुबिक्स क्यूबचा विशिष्ट तुकडा जगासमोर येण्याची फक्त वाट पाहत आहे. खरोखरच मानवी मनाचे हे लँडस्केप अजूनही अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे.
याच एका प्रेरणादायी विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा येथेच थांबूया. या अद्भुत प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. तर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, संकल्पना स्पष्ट झाली असेल, तर बुद्धिमत्तेचा आराखडा आणि मानवी क्षमतांच्या मापनाचा प्रवास तुम्ही जाणून घेतलेला आहात. एक घटक सिद्धांतापासून अनेक घटक बहुआयामी सिद्धांतापर्यंतचा अभ्यास तुम्ही समजून घेतला. ती संकल्पना तुमची क्लिअर झालेली आहे. तर आपण त्याच व्हिडिओ अंतर्गत काही महत्त्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी मी करणार आहे. ओके, चला या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 1 बघूया. अल्फ्रेड बिने आणि लुईस टर्मन यांनी मांडलेल्या एक घटक सिद्धांतानुसार बुद्धिमत्तेचे स्वरूप खालीलपैकी कोणते आहे? तर बघा, या ठिकाणी मुद्दाम स्पष्टीकरणाचे काही महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहे. तर बघा, एक घटक सिद्धांताचे प्रणेते कोण आहेत? अल्फ्रेड बिने आणि लुईस टर्मन. आणि यांच्या या सिद्धांतांची मुख्य संकल्पना काय होती? तर बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागलेली नसून ती एकसंध मानसिक शक्ती आहे, असं अल्फ्रेड बिने आणि लुईस टर्मन यांनी सांगितलेलं होतं. म्हणजेच एकसंध मानसिक शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता, असं त्यांचं मत होतं. आणि त्यांची कार्यपद्धती जर आपण पाहिली तर व्यक्तीसमोरील कोणत्याही बौद्धिक समस्येचे निराकरण करण्यासाठी एकच शक्ती वापरली जाते, असं मत बिने व टर्मन यांचं होतं. आणि याचं स्वरूप जर आपण पाहिलं, ही क्षमता मुख्यत्वे जन्मजात असते, परंतु शिक्षण व सरावाने थोड्या प्रमाणात विकसित होऊ शकते, असं मत बिने व टर्मन यांनी मांडलेलं आहे. मग आता बघा, हे स्पष्टीकरण वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल, अल्फ्रेड बिने आणि लुईस टर्मन यांनी एक घटक सिद्धांत जो मांडला आहे त्याचं मुख्य स्वरूप काय आहे? तर एकसंध मानसिक शक्ती. ओके, म्हणून बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय बी. चला प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिले. अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्ता मोजण्यासाठी प्रथमच कोणती अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडली, जिचा वापर नंतर टर्मन यांनी स्टॅनफर्ड बिने चाचणीत केला? तर बघा, अल्फ्रेड बिने यांनी प्रथमच एक संकल्पना मांडली बुद्धिमत्ता मोजण्याची. कोणती संकल्पना होती ते आपण वरील पॉईंटचं स्पष्टीकरणानंतर तुम्हाला सांगता येईल. बघा, बिने सायमन यांनी 1905 काय केलं की ते फ्रेंचचे होते आणि फ्रेंच सरकारने शैक्षणिक अडचणी असणाऱ्या मुलांना ओळखण्याचं काम केलेलं होतं. म्हणजे तो प्रोजेक्ट दिलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी आहेत अशा मुलांचा शोध घेण्याचं. यातून बिने यांनी ही चाचणी तयार केली. मग ही चाचणी तयार करताना बिने यांनी काय केलं, बुद्धिमत्ता मोजण्यासाठी मानसिक वय ही संकल्पना प्रथमच बिने यांनी मांडली. कोणतं संकल्पना मांडली? तर मानसिक वय. त्यानंतर स्टॅनफर्ड बिने चाचणी 1916 सालची जी होती, यामध्ये लुईस टर्मन यांनी काय केलं, मूळ चाचणीत सुधारणा केली, सुधारित रूप तयार केलं आणि त्यानंतर त्यांनी बुद्धिमत्ता चाचणी केली. त्याचं नाव झालं स्टॅनफर्ड बिने बुद्धिमत्ता चाचणी, असं नामकरण त्यांनी केलेलं आहे. आता बघा, हे स्पष्टीकरण ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्ता मोजण्यासाठी कोणती महत्त्वाची संकल्पना मांडली? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, मानसिक वय ही संकल्पना मांडली आहे. ओके, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी बघा, एका 10 वर्षाच्या विद्यार्थ्याची मानसिक झेप 12 वर्षाच्या मुलाइतकी आहे. सूत्राचा वापर केल्यास या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ किती येईल? तर बघा, बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. ओके, मग आता बुद्ध्यांक काढायचं आहे. इथं काय म्हणले, 10 वर्षाच्या विद्यार्थ्याची मानसिक झेप म्हणले. ओके, शारीरिक वय किती झालं? 10 आणि मानसिक वय किती झालं? 12 आणि गुणिले 100 जर आपण केलं, हा 0 गेला, हा 0 गेला, 12 गुणिले 10 किती झाले? 120. मग त्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक किती आला?
बरोबर 120 हा त्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक आलेला आहे. तर बघा टर्मन बिने यांनी जे हे सूत्र काढलेलं आहे IQचं, ते बुद्धिमत्तेचे सरळ आणि सोपं स्पष्टीकरण कळतं. यातून विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती, क्षमता मोजणे सोपं झालेलं होतं आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या विकासाला यातून एक पायाभूत दिशासुद्धा मिळाली होती. ओके, चला प्रश्न क्रमांक 4 इथं तुमच्या समोर आहे. एका घटकाची मर्यादा आणि एकसंध सिद्धांताचे अपयश या घटकावर आधारित आहे प्रश्न. या ठिकाणी बघा, एक घटक सिद्धांत मानवी बुद्धिमत्तेचे पूर्ण आकलन करण्यात का अपुरा ठरला. तर हे जो एक घटक सिद्धांत होता तो अपूर्ण का ठरला किंवा अपुरा का ठरला असं म्हटलेलं आहे. तर बघा आल्फ्रेड बिने आणि टर्मन यांचा जो एक घटक सिद्धांत होता यामध्ये त्यांनी बुद्धिमत्ता ही एकसंध मानसिक शक्ती आहे असं त्यांनी मान्य केलं होतं. मग त्यामुळं की नाही त्या बुद्धिमत्तेत सृजनशीलता म्हणा, भावनिक बुद्धिमत्ता किंवा सामाजिक बुद्धिमत्ता याकडे दुर्लक्ष झालेलं होतं. ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर सृजनशीलता, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता याकडे त्यांचं काय झालं होतं, पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं. त्यामुळं ते पूर्ण आकलन करण्यात अपुरा ठरला. आता बघा बरोबर पर्यायाचं उत्तर आहे पर्याय बी, कारण तो मानवी क्षमतेच्या सृजनशीलता, भावनिक, सामाजिक बुद्धीसारख्या इतर महत्त्वाच्या बाबीवर दुर्लक्ष करतो. ओके, चला प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी. वर्गातील एक विद्यार्थी गणितात सामान्य शैक्षणिक क्षमता म्हणजेच गणितात चांगला आहे, परंतु तो संगीतात विशेष प्रावीण्य दाखवतो. चार्ल्स स्पिअरमनच्या सिद्धांतानुसार हे कशाचे उदाहरण आहे. तर बघा इथं एक विद्यार्थी आहे आणि तर गणितामध्ये चांगला आहे, गणितामध्ये ही सामान्य शैक्षणिक क्षमता झाली म्हणजे त्याचा जी झाला, जनरल फॅक्टर झाला, परंतु तो संगीतात विशिष्ट कार्य प्रावीण्य दाखवतो. म्हणजे जी फॅक्टर तर त्याचा आहेच, परंतु तो संगीतामध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य दाखवतो म्हणजे त्याचा यशसुद्धा चांगला आहे. यश म्हणजे विशिष्ट घटक, स्पेशल फॅक्टर सुद्धा त्याचा चांगला आहे. मग स्पिअरमॅनच्या सिद्धांताने कशाचे उदाहरण आहे. तर बघा पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. जी म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता, जनरल फॅक्टर, आणि यश म्हणजे विशेष घटक, त्याला स्पेशल फॅक्टर्स म्हणतात. या घटकांचा परस्पर संबंध आणि सहभाग या ठिकाणी दर्शवला आहे. ओके, घटक समजत असेल तर कमेंट करा, लाईक करा. काही अडचण असेल तर प्रश्नही तुम्ही विचारू शकता. ओके, प्रश्न क्रमांक 6 थॉर्नडाईकची बहुघटक उपपत्ती आणि थॉम्सनची समूहघटक उपपत्ती यातील मुख्य रचनात्मक फरक कोणता. तर बघा तुम्हाला आता जे प्रश्न सुरू झालेत की नाही ते आत्तापर्यंत आपण 8 उपपत्त्या पाहिलेत बुद्धिमत्तेच्या, त्या सर्व उपपत्तीवर प्रकाश टाकण्याचं काम या 14 प्रश्नातनं होणार आहे. कारण आत्तापर्यंत झालेले जे 8 बुद्धिविषयक जे उपपत्ती किंवा सिद्धांत आहेत त्या सर्व सिद्धांतांचं स्पष्टीकरण आज आपण इथं ऐकणार आहोत. ओके, बघा थॉर्नडाईकची कोणती उपपत्ती होती, बहुघटक उपपत्ती, आणि थॉम्सनची कोणती होती, समूहघटक उपपत्ती. यातील मुख्य रचनात्मक फरक कोणता असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा थॉर्नडाईकची इथं दिले बहुघटक उपपत्ती आणि समूहघटक उपपत्ती कुणाची होती तर थॉम्सनची. तर बघा यांची बहुघटक उपपत्ती ही एकमेकामध्ये एकात्मिक रूपाने दिलेली आहे आणि थॉम्सनची जी उपपत्ती आहे ती अशा पद्धतीने एकमेकाशी संबंधित आहे. तर त्याने काय म्हटलं, रचनात्मक फरक कोणता असं म्हणलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, थॉर्नडाईक अनेक लहान लहान घटक कार्यरत आहेत असे म्हणतात. बघा इथं तुम्हाला अनेक लहान लहान घटक कार्यरत असलेले थॉर्नडाईकच्या या उपपत्तीमध्ये दिसतात. तर थॉम्सन काय म्हणतो, लहान घटकाचे समूह आहेत, हा एक समूह, हा एक समूह, हा एक समूह, लहान लहान घटकाचे समूह कार्यरत असतात असं थॉम्सन यांनी म्हटलेलं आहे. हा मायनर फरक आहे, तो लक्षात घ्या. ओके, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी स्क्रीनवर आहे.
अनेक घटक उपपत्तीतील 7 प्राथमिक क्षमता यावर आहे बघा. लुईस लिओन थर्स्टन यांच्या मते बुद्धिमत्ता ही किती प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमतांचा समावेश असलेली रचना आहे. तर लुईस थर्स्टन यांची जी अनेक घटक उपपत्ती आहे त्या उपपत्तीमध्ये लुईस थर्स्टन यांनी 7 क्षमता सांगितलेल्या आहेत. किती क्षमता? 7 प्राथमिक क्षमता यांनी सांगितलेल्या आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 8 बघा. रेमंड कॅटल आणि जॉन हॉर्न यांच्या सिद्धांतानुसार अनुभवातून आणि औपचारिक शिक्षणातून मिळवलेले ज्ञान कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेत मोडते? तर रेमंड कॅटल आणि जॉन हॉर्न यांचा जो सिद्धांत आहे तो आहे प्रवाही आणि स्फटिकभूत बुद्धिमत्तेचा सिद्धांत. त्यांनी त्यामध्ये ते 2 स्तर सांगितलेले आहेत. तर या स्तरामध्ये बघा, प्रवाहीमध्ये काय आहे? प्रवाही म्हणजे स्पिअरमनचं जे जनरल घटक आहेत तसं. प्रवाही म्हणजे गणित, भाषा वगैरे असं. आणि स्फटिक म्हणजे काय? तर अनुभवातून, औपचारिक शिक्षणातून जे कायमस्वरूपी टिकणारं असं ज्ञान. तर त्यांनी इथं काय म्हणलं अनुभवातून आणि औपचारिक शिक्षणातून मिळालेले ज्ञान कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेत मोडते? तर ते होय स्फटिकीभूत बुद्धिमत्ता. ओके. क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आहे. हॉवर्ड गार्डनरच्या सिद्धांतानुसार जर एखादा विद्यार्थी खेळामध्ये उत्कृष्ट असेल पण भाषिक कौशल्यात मागे असेल तर शिक्षकाने काय समजून घ्यावे? बघा, हॉवर्ड गार्डनर यांची बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती आहे. यामध्ये त्यांनी मानवी क्षमतेचे 9 पैलू उलगडलेले आहेत. तर यामध्ये काय दिले? खेळामध्ये उत्कृष्ट असेल पण भाषिक कौशल्यात मागे असेल तर काय आहे? तर बघा, खेळात त्याला कोणतं क्षमता गरजेची आहे? बरोबर आहे, गत्यात्मक म्हणजे शारीरिक गतिक बुद्धिमत्ता त्याची प्रगल्भ असणार आहे, कारण तो खेळामध्ये उत्कृष्ट आहे. म्हणजे शारीरिक हालचाली किंवा गत्यात्मक क्षमता त्याच्याकडे आहे. म्हणजेच विद्यार्थ्याची शारीरिक गतिक बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे आणि बुद्धिमत्तेचे अनेक स्वतंत्र प्रकार असतात, असं हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी आहे. मानवी बुद्धिमत्तेचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि बहुआयामी रचना स्पष्ट करण्यासाठी 150 बुद्धिमत्ता घटकाचा त्रिमितीय व्ह्यू कुणी मांडला? तर तुम्हाला माहिती की मानवी बुद्धिमत्तेचे 150 घटक ज्यांनी सांगितलं आहे त्यांचं नाव आहे गिलफोर्ड. काय आहे? JP गिलफोर्ड यांनी 150 घटक या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि हे 150 घटक सांगताना त्यांनी आशय, प्रक्रिया आणि उत्पादन असे 3 घटक सांगितलेले आहेत. आशयामध्ये 5 क्षमता, प्रक्रियामध्ये 5 आणि उत्पादनामध्ये 6 असे एकूण यांचा गुणाकार केला तर 150 घटक बुद्धिमत्तेचे असतात असा सिद्धांत JP गिलफोर्ड यांनी मांडलेला आहे. चलो, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. बघा, खालीलपैकी शास्त्रज्ञ आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची चुकीची आहे. कोणती जोडी चुकीची आहे असं म्हटलेलं आहे. बघा, एक घटक सिद्धांत. इथं तुम्हाला ट्रिक पण दिली आहे बघा. हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा वहीमध्ये काढून ठेवा. यामध्ये सर्व 8च्या 8 शास्त्रज्ञांनी त्यांच्या उपपत्त्या या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर बघा, एक घटक सिद्धांत कुणाची आहे? अल्फ्रेड बिने, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. द्विघटक सिद्धांत कुणाचा आहे? चार्ल्स स्पिअरमन, ही जोडी बरोबर आहे. अनेक घटक उपपत्ती ज्यात 7 क्षमता सांगितलेल्या आहेत. बघा, अनेक घटक उपपत्ती ज्यामध्ये 7 क्षमता सांगितलेल्या आहेत ती कुणाची आहे? थॉर्नडाईक यांची आहे. ओके. नेक्स्ट बघा, बहुविध बुद्धिमत्ता हॉवर्ड गार्डनर अशी दिलेली आहे. तर बघा, इथं काहीतरी चुकीचं वाटतंय बरं का. इथं बघा, 7 क्षमता थॉर्नडाईकच्या आहेत का हो? नाही, थर्स्टनच्या आहेत. थॉर्नडाईकचे
नाही तर थर्स्टनचे आहेत. कोणाचे आहेत? थर्स्टन. म्हणजे इथंच चूक आहे आणि मेन त्यांनी इथं पण चूक केली आहे बघा. 7 ज्या क्षमता आहेत त्या थर्स्टननी मांडलेल्या आहेत. म्हणजे ही चुकीची जोडी आहे आणि बहुविध बुद्धिमत्ता जी आहे, बहुविध बुद्धिमत्ता हॉवर्ड गार्डनर यांचं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. एका बुद्धिमत्तेच्या मापनाचा ऐतिहासिक प्रवास एका बिंदूपासून बहुआयामी व्यूहापर्यंत मुख्यत्वे काय दर्शवतो? तर बघा इथे एक प्रवास दिलेला आहे. एक बिंदू ते विश्वापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास आहे आणि हा प्रवास काय दर्शवतो? तर सुरुवातीला एक घटकपासून सुरू झालेला हा विस्तार आधुनिक काळामध्ये इथं मल्टी डायमेन्शनल झालेला आहे, म्हणजे बहुआयामी झालेला आहे. मग बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय बी. बुद्धिमत्ता हा केवळ एका चाचणीचा स्कोअर नसून ती मानवी संभाव्यतेची एक गुंतागुंतीची बहुआयामी ब्ल्यूप्रिंट आहे, असं या ठिकाणी या विधानात म्हटलेलं आहे आणि ते बरोबर विधान आहे. आता चला शेवटचा प्रश्न आपण 13वा बघूया. मला वाटतं या स्लाईडमध्ये 13च प्रश्न आहेत. शेवटचा 13वा प्रश्न आपण पाहणार आहोत. बुद्धिमत्तेच्या आधुनिक बहुआयामी आणि बहुविध सिद्धांताचा गार्डनर आणि गिलफोर्ड स्वीकार केल्यास शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत कोणता मुख्य बदल दिसेल? तर बघा इथं जर गिलफोर्ड आणि गार्डनरच्या सिद्धांतानुसार शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये जर बदल केला तर कोणता फरक दिसेल बघूयात आपण. शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना एकाच पारंपरिक पद्धतीने शिकवण्याचा आग्रह धरतील? नाही. शिक्षक केवळ हुशार उच्च ऐकू विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करतील? नाही. शिक्षक शाळांमधून बुद्धिमान चाचण्या घेणे कायमचे बंद करतील? नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शिक्षक विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता ओळखून वैविध्यपूर्ण आणि समावेशक अध्यापन पद्धतीचा वापर करतील. तर अशा पद्धतीने आज आपण एक घटक सिद्धांत पण अभ्यासला आणि एक घटक सिद्धांतापासून बहुआयामी सिद्धांतापर्यंतचा प्रवास आपण या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आवडल्यास लाईक करा आणि महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, तर तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना किंवा तुमच्या ओळखीच्या सहकारी शिक्षकांना शेअर करा. डी.एड. बी.एडचे विद्यार्थी असतील जे CET म्हणा, टेट म्हणा, TET म्हणा, सेट नेटचा तयारी करत असाल त्यांनासुद्धा शेअर करा. ओके, सर्वांसाठी उपयुक्त असा घटक आहे. थँक्यू.